हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. चला तर आज सकाळपासूनच्या ब्लॉगला मी सुरुवात केलेली आहे. तर हे सकाळी 10चं टायमिंग आहे. तर आंघोळ वगैरे झाली होती, आंघोळ वगैरे झाली, चाय वगैरे झाला बनवून. आणि म्हणले आता साबुदाणा वगैरे भिजत घालावा आणि व्हिडिओ पण आपला चालू करूया. तर व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आपल्या. तर इथं मी साबुदाणा, आज गुरुवार आहे तर गुरुवारचं हे रुटीन आहे माझं पूर्ण दिवसाचं. जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडेल आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. म्हणजे जे मी व्हिडिओ पाठवून ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. या चहा घ्यायला आणि एक वेळेस चाय घेऊन झालता, दुसऱ्यांदा परत घेतला मी. आणि इथं बघू शकता दूध उतू गेलं. तर चाय झालं आहे, दूध उतू गेलं. मग टिश्यू पेपर लावला म्हणजे कसं दुसरीकडे येणार नाही, कारण की साफ करायला आता वेळ नव्हता. नंतर म्हणले सर्व कामं वगैरे झाल्यावर साफ करण. तर इथं बघू शकता हे दुपारचं जेवणाची तयारी. तर हे खिचडीसाठी शेंगदाणे वगैरे भाजून वाटून घेतले आणि बाजरीची भाकर केली, 2 भाकरी केल्या. तर हे बघा, एक भाकर मी अशी तोडून घेतली, थंड झाल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेतली. तर मी बनवत आहे, तुम्ही म्हणता काय बनवते, तर मी इथं बनवत आहे बाजरीच्या भाकरीचा चुरमा. तर मी थोडा वेगळ्या पद्धतीने बनवलं. इथं 1 चमचा तूप घातलं, त्या कढईमध्ये थोडेसे तीळ घातले, सफेद तीळ. तुम्ही तिळाऐवजी थोडीशी खसखसही घालू शकता किंवा नाही घातले तरी चालेल. आणि याच्यामध्ये गूळ घातला. तर माझा गूळ थोडासा कमीच झाला होता, गोड कमी झालं होतं. तर तुम्ही थोडासा गूळ जास्तच घाला. आणि गूळ छान असा वितळून घेतला. त्याच्यामध्ये मी भाकर जी मिक्सरला बारीक करून घेतली, चुरमा करून घेतला, तो चुरमा टाकला आणि लगेच गॅस बंद केला. कारण आपल्याला तरी काही लाडू वगैरे काय वळायचे नव्हते, साधं सोपं खाण्यासाठी मी बनवलं होतं. तर गॅस वगैरे बंद करून छान असं हलवून घेतलं आणि एका वाटीमध्ये काढून घेतलं आहे, बघू शकता. आणि मस्त लागत होता, पण थोडा गोड कमी होता. आणि तूप बघू शकता मी वाटीत काढून घेतलेलं, कारण आपल्याला जेव्हा हात वगैरे लावायचा नसतं तर पूजेसाठी आपण यूज करतो. तर मी वेगळं काढून घेते मग तूप वगैरे म्हणजे आपल्याला. आणि वांगं म्हणतात ताई, वांगं कधी केलं हे, तर काल मम्मीचा फोन आला अचानक. तर मम्मी म्हणली वांग्याचं कालवण बनवलं आहे, तर येऊ का तुला द्यायला. तर म्हणले तू नको, मीच येते. माझं सर्व आवरलं होतं, रात्रीचं 10 वाजले होते. मग मीच गेले मम्मीकडं आणि कालवण घेऊन आले, बसले, थोड्या गप्पा वगैरे मारला. मग 11:15 वाजता आर्या आला मला घ्यायला. मग आर्यासोबत आले आणि वांग्याचं कालवण घेऊन आले, कारण बुधवार होता. तर हा व्हिडिओ बुधवारचा आहे ताईंनो. तर बुधवार होता, तर सॉरी, हा व्हिडिओ गुरुवारचा आहे. तर मी बुधवारी गेले होते. तर बुधवारचा तुम्हाला माहीतच आहे माझा उपवास असतो. तर बुधवारचं काही जेवण वगैरे नसतं, असं काही खायचं नसतं मला. तर मग मी म्हणले ठीक आहे, आता तर नाही खाणार मी, पण उद्या खाईन. मग त्या हिशोबाने मी घेऊन आले. आणि मम्मीच्या हातचं कोण सोडते हो, मम्मीच्या हातचं असं लवकर आपल्याला खायला भेटत नाही. मग कोण सोडते, खूप दिवसांनी असं मम्मीच्या हातचं खायला भेटत होतं, वांग्याचं कालवण मस्त असं. तर मी कशाला सोडते, मी पहिली गेले पळत आणि घेऊन आले. म्हणले दे मला कालवण. घेऊन आले दुसऱ्या दिवशी. तर दुसऱ्या दिवशी वांग्याचं कालवण अजून टेस्टी लागतं, छान लागतं असं चवदार. तर मी त्याच हिशोबाने मग 2 बाजरीच्या भाकरी टाकल्या होत्या, एक चुरम्यासाठी आणि एक दुपारच्या जेवणासाठी. आणि मुलांना पण चपात्या वगैरे बनवल्या, कारण की त्यांचा तो उपवास होता. खिचडी वगैरे पण केली होती आणि चपात्या पण केल्या होत्या मी. भात वगैरे होता, दुपारचं जेवण होतं. नंतर तुम्हाला दाखवतेच मी व्हिडिओमध्ये दुपारचं जेवण वगैरे, म्हणजे काय काय तरी पण करावं लागतं. रात्रीचं जेवण वगैरे होतं, उपवास होता, तरी पण किती म्हणजे तयारी, किती काय काय करावं लागतं. आणि हा दुपारचा आहे. सगळं जेवण वगैरे स्वयंपाक वगैरे झाल्यावरती मग मी इथं करून घेतलं, गॅस वगैरे भांडे वगैरे घासून घेतले सर्व आणि क्लीन केले, किचन वगैरे क्लीन करून घेतलं मस्त असं. आणि काम वगैरे सर्व झाले. आता मला कपडे वाळत घालायचे, लादी पुसायची आहे. मी म्हणले आज सकाळपासूनच आपण रुटीन चालू केलेलं आहे, तर दुपारचं पण शूट करूया व्हिडिओ. आणि इथं किचनचा कपडा थोडासा धुवून घ्यायचा आहे साबण लावून. आणि गॅसचे भांडे वगैरे चांगले घासून मी आता घेते. कपडे वगैरे वाळत घालायचे, लादी पुसायची आहे. तर आणि गुरुवारची जरा एक्स्ट्राच कामं असतात, उपवास वगैरे असल्यावर. पण पूजा वगैरे तर नव्हती करायची, पण तरी पण एक्स्ट्रा कामं असतातच आपल्याला, ज्यावारी असतात ते. आणि बघू शकता इथं गॅसचे भांडे वगैरे घासून झालेले आहेत. आणि इथं मी पटापट गॅस धुवून घेते.
कारण की मला खिचडी करायची आहे. अजून खिचडी वगैरे नव्हती केली. मला गॅस वगैरे धुतल्यावरच खिचडी करण, म्हणजे कसं परत मग एवढं सगळं ठेवायला हे होतं. मग शेंगदाणे वगैरे तर वाटून घेतलेले आहेत. मी अगोदरच अर्धेशे शेंगदाणे वाटून घेते, पाव किलोच्या आसपास असे शेंगदाणे भाजून असे वाटून ठेवते, म्हणजे जेणेकरून आपल्याला 2-3 वेळेस भाज्यांना किंवा 4-5 असं भाज्यांना पण यूज करता येईल आणि खिचडीला पण 2 दिवस म्हणजे यूज करता येईल. गुरुवार आणि शुक्रवार डबल मग कंटाळा येतो भाजा परत मिक्सरला लावा, त्यापेक्षा करून ठेवलं तर बरं पडतं. आणि भाजीचे पण मी म्हणजे असा मध्ये टाईम असेल तर भाजीसाठी पण शेंगदाणे भाजून वाटून ठेवते, फ्रीजमध्ये ठेवते आता, कारण की बाहेर ठेवलं का मुंग्या येत आहेत खूप. 2 वेळेस तसंच झालं, तर मी आता फ्रीजमध्येच ठेवते. मग दोन्ही कधी वेगळे ठेवते, कधी आपला हात वगैरे लागतो कसला जेवणाचा, त्याच्यामुळं ना खिचडीचे वेगळे ठेवते आणि हे वेगळे ठेवते. आणि कधी एकत्रच ठेवते. मग काळजी घ्यावी लागते तेवढीच, की बाबा आपला चमचा वगैरे कसला म्हणजे जाणार नाही, भाजी वगैरेचं काय उडणार नाही याची काळजी घ्यायला लागते, कारण उपासाला पण मग होऊन जातं. आणि ते बघू शकता गॅस वगैरे चांगला मी क्लीन केलेला आहे आणि अशी काळजी घ्यावी लागते. इथे कळशी वगैरे वरती ठेवते. किचन वगैरे छोटा असल्यामुळे त्यामुळे खूप गडबड होती. मग आता मी कळशी वगैरे खाली ठेवायला लागते गॅस वगैरे धुता वेळेस. आणि ते सगळे टोपावरचे काढते मी जेवण जे आहे ते. आणि खिचडीला कढई घेतलेली आहे आता खिचडी बनवायला. तर साबुदाणा वगैरे भिजला का बघते. बघू शकता सकाळी भिजत घातलेला, तुम्हाला दाखवला होता. तर सर्व काम करायच्या अगोदर साबुदाणा भिजत घातला होता, कारण काय वेळेस काय होतं साबुदाणा व्यवस्थित भिजत नाही, किती व्यवस्थित भिजत नाही, मग खूप कंटाळा येतो. मग खाणाऱ्या माणसाला तर कंटाळा येतोच, पण आपल्याला बनवायला पण मन लागत नाही मग दुसऱ्यांदा. तर त्यामुळे मी काळजी घेते साबुदाणा भिजत घालता वेळेस. ते बघू शकता छान असा साबुदाणा फुलला होता मस्त असा. आणि आता मी तर शेंगदाण्याचा कूट वगैरे बाहेर काढते, फ्रीजमध्ये ठेवला होता, थंड झाल्यावरती बाहेर काढून घेते. टोपामध्ये मिरच्या काढल्या आणि टोपामध्येच मी लगेच शेंगदाण्याचा कूट मीठ मिक्स करून घेते, म्हणजे खिचडी चिकट होत नाही. तर मग असे साबुदाणा घातल्यानंतर मग याने बघू शकता हे तेल संपलं होतं. मग NP तेलाची पिशवी आणली होती त्यांनी रात्रीच, तर तो ऑनलाईन मला मागवायचा आहे तेल. आणि ते लादी पुसून घेते. त्या लादी पुसाच्या पाण्यामध्ये मी हळद घातलेली आहे आणि हळद आणि मीठ घातलेलं आहे. तर ते सुकलेले कपडे वगैरे काढून घेते आणि मग कपड्याच्या घड्या करून कपडे वगैरे वाळत घालायचे आहेत. ते मशनीतले कपडे पण काढायचे आहेत. ते बघू शकता. तर पहिली लादी पुसून घेते. लादी पुसलं म्हणजे थोडंसं बरं वाटतं. जसं ज्यावेळेस जमन तसं करते. कधी असं वाटतं की पहिली लादी पुसावं, कधी असं वाटतं की पहिलं कपडे वाळत घालावं. तर जे मनाला वाटतं ते करते. तर इथे मी आता कपड्याच्या घड्या वगैरे करून घेत आहे. आणि ताईनं व्हिडिओ थोडासा मोठाच झालेला आहे, तर तुम्हाला मोठा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणूनच मी सकाळपासूनचे रुटीन शेअर केलेलं आहे. असे रुटीन तुम्हाला बघायला आवडेल का माझे? मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा की हो ताई रुटीन बघायला आवडेल, किंवा फक्त रेसिपी बघायला आवडेल, किंवा कोणती रेसिपी बघायची आहे ती पण नक्कीच मी दाखवायचा प्रयत्न करेन, येत नसेल तरी. आणि लवकरच ताई आपण तुम्हाला मी परवाच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की नवीन पाहुणे आलेत म्हणून आपल्या व्हिडिओमध्ये, तर ते त्यांच्या घरी नेणार आहे लवकरच. तो व्हिडिओ पण शूट करणार आहे. तुम्हाला एक वेगळी रेसिपी बघायला भेटेल. ते बघू शकता. एक भाकर केली होती, मुलांसाठी चपात्या केल्या होत्या, कारण की रात्रीचा भात होता तो गरम केला होता. आणि बघू शकते वांग्याचं कालवण, तर मी थोडंसं त्यात पाणी टाकून गरम केलं, कारण खूप घट्ट झालं होतं. हा भाकरीचा चुरमा केला होता. आणि भाजी बघा, सोयाबीनची भाजी होती रात्रीची. आणि खिचडी पण मस्त अशी झालेली आहे. आणि आर्य पण रात्रीची मटकीची भाजी होती. मग चपात्या केल्या होत्या, मग तो भाजी आणि चपाती खाऊन गेला. आणि बघू शकता दुपारचं जेवण या मग सर्वांनी जेवायला. ते बघू शकता बाजरीचा चुरमा, शेंगदाण्याची चटणी, हे अख्खं वांग मम्मीने दिलेलं आहे, लसणाचं लोणचं, भात परतलं, बाजरीची भाकर आणि इथं बाजूला दही आणि साबुदाणा खिचडी. कसं वाटलं आजचं जेवणाचा बेत? तर या सर्वांनी जेवायला, नक्कीच तुम्हाला पण आवडेल. आणि हा संध्याकाळची वेळ आहे बघू शकताय. तर सहा वाजलेले आहे. 6 वाजता आमचा चाय होतो, 5:30-6ला. तर चाय वगैरे झालेला आहे, सर्वांनी चाय घ्यायला. आणि इथं दळून आणलेलं आहे बघू शकताय. तर 8 किलो हे दळण दिलं होतं मी, 2 साईडला डिवाईड केलं होतं. ते 8 किलो दळण दिलं होतं. तर हे दळून आणलेलं आहे. तर मी असं गोणीमधलं काढून डब्यामध्ये घेतलेलं आहे, हे रोजचं डेली म्हणजे रोजच्या आपल्याला घेण्यासाठी. आणि ही गोणी आता मी टपामध्ये घालून ठेवणार आहे.
आणि आता इथं मी पीठ मळून घेत आहे. तर मेथीची भाजी आज संध्याकाळचा बेत आहे जेवणाचा. तुरीच्या डाळीचं वरण मस्त असं आणि डाळ भात म्हणजेच तुरीच्या डाळीचं वरण, मेथीची भाजी आणि चपाती, असं साधं सिंपल आजचा जेवणाचा बेत आहे. तर इथे मी आता पीठ मळून घेत आहे. चपात्या करायच्या आहेत आणि बघू शकता पीठ मळून घेतलं ठेवलं आहे आणि वरती डाळ भात शिजवून घेतलेला आहे. तर हे बघू शकता इथं भाजी पण साफ करून घेते. मेथीची भाजी साफ झालेली आहे. तर कचरा वगैरे उचलून घेते. किती कचरा निघतोय बघू शकता. मेथीच्या भाजीचा खूप कचरा होता. असं पालेभाज्या वगैरे साफ केल्या ना, माती वगैरे सर्व. तर वरती किचनवरती आता डाळ भात शिजून घेतलेला आहे आणि भांडे वगैरे काही घासले नव्हते. आज थोडं एक्स्ट्रा कामं होते. दुपारीच यशचं थोडं काम होतं, त्याला काय थोडं काढून द्यायचं होतं, डॉक्युमेंट्स वगैरे लागत होते. तर मग त्यातच माझा टाईम गेला. त्यातच 5:45-6 वाजले. मग तिथून पुढं चाय वगैरे, मग फ्रेश वगैरे होणं, झाडू वगैरे मारणं, मग तिथून पुढं मग स्वयंपाकाला लागले. तर उशीरच झालं होता म्हणून मी भांडे नाही घासले. मग मला कढई लागत होती. कढई म्हणजे 1-2 असे भांडे लागत होते. तर मग मी डाळीला फोडणी वगैरे दिली आणि मग भांडे घासून घेतलेले आहेत. कधी कधी होतं असं, नाही आपल्याला वेळ भेटत तर मग जेवणासाठी पहिलं हे करावं लागते. नंतर मग मी भांडे घासले अर्धे. आणि हे बघू शकता तुम्ही इथं कोण उभं आहे. तर इथं ती आमच्या बाजूची सोनी उभी आहे. तर ती माझ्यासंग बोलत आहे, जिच्या आपण घरी जाणार आहे लवकरच. तर त्यांच्या किचनमध्ये. तर तिचं माझं बोलणं चालू होतं जरा तेच रेसिपीबद्दलच, काय कसं सूट करायचं हे ते आमचं डिस्कशन चालू होतं. तर तेच ती बोलत होती माझ्यासोबत. तर तिच्यासोबत बोलता बोलता तर इथं 8चा टायमिंग झालेला आहे. तर इथं तिथं 8 वाजले होते. इथं तिच्यासोबत बोलता बोलता मी डाळीला फोडणी पण केली आणि तिला सांगितलं छान अशी तयार हो, मी पण छान तयार होते, मस्त असं आपण बोलूया, हे ते रेसिपी करूया. तर हो आमचं चाललं होतं. आणि तिला बोलत मग मी डाळीला फोडणी वगैरे दिली, भांडे वगैरे घासले आणि मग जाऊन बसले बेडवरती. दोघीजणी गप्पा मारल्या 15-20 मिनटं आणि तिथून पुढं मग मी भाजीला फोडणी दिली, चपात्या केल्या. तरी 8:30 वाजले. मग गप्पा मारता मग मीच आले किचनमध्ये, पण यांचा पण उपवास होता. मग हे म्हणलं होतं लवकर जेवण बनव, भूक लागली. आणि मी बसले, मी पण बसले गप्पा मारल्यानंतर मग आले आतमध्ये. म्हणजे चला आता आपल्या भाजीला फोडणी करायची आहे आणि चपात्या पण करायच्या आहेत. इथं बघू शकताय मी आता गॅस वगैरे जरा फोडणीचं उडालं होतं, तर गॅस वगैरे थोडंसं पुसून घेतलं आहे. आणि आता इथं डाळ भिजत घातलेली आहे मग भाजीत टाकण्यासाठी. तर भाजीला मी आता कांदा मिरची आणि लसूण वगैरे सगळं कापून घेत आहे. कांदा मिरची लसूण टमॅटो सर्व काही कापून घेत आहे. भाजी पण साफ केली, धुवायची बाकी आहे. तर इथं कांदा मिरची सगळं कापून घेतलं. तर पटापट मला कढई लागत होती, कारण वरच्या कढई काढल्या का मग खूप प्रॉब्लेम होतो घासायला, कारण त्या या कढईवरून मोठ्या आहेत. मग त्याच्यामुळे मी याच्यातच 3 खाली ज्या कढई आहेत त्याच्यामध्येच काम चालवते. तर इथं कढई घासून घ्यायची होती. तर मी मध्ये थोडेसे भांडे पण घासून घेते. थोडे म्हणजे सर्वच भांडे घासले. मी फक्त टोपं ठेवले होते. टोपं म्हणले टोपं नाही लागणार त्यावेळी. तर टोपं रात्री म्हणले रात्रीचा स्वयंपाक वगैरे झालं तर रात्रीच्या भांड्यांसोबतच घासता येईल. मग मी सर्व छोटे छोटे भांडे जे होते ते सर्व घासून घेतले कढईसोबतच आणि पटापट भांडे घासून घेतले. आणि भांडे बघू शकताय त्या कढईमध्ये तिथं ठेवले, कारण एवढे काय भांडे नव्हते दुपारचे, फक्त दुपारचे जेवणाचे होते आमचे तिघांचे, खिचडी खाल्लेले आणि चायचे ग्लास वगैरे होते, ग्लास कप प्लेट वगैरे काही खिचडीच्या चमचे वगैरे एवढेच होते. तर ते पटापट मी घासून घेतले आणि मग भाजी वगैरे धुवून घेतली म्हणजे भाजीला फोडणी करायला. आणि ते बघू शकता प्लेटी वगैरे किती प्लेटी वगैरे निघतात. दिवसभर आपण किती गृहिणी किती कामं केले तर ते माहिती पडत नाही. कोण म्हणत नाही का तुम्ही एवढे कामं करता, पण असे सर्व म्हणतात की घरात बसून तुम्ही काय करता. प्रत्येक लेडीजला हेच बोललं जातं की तुम्ही घरात तर असता, काय करता. घरातले तर कामं असतात, 4 कामं तर असतात. पण हे व्हिडिओमध्ये जर बघितलं तर प्रत्येक गोष्ट शूट केली, सकाळपासून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत जे कामं आपलं रुटीन. तर ते म्हणजे असं वाटतं का एखाद्या व्यक्तीला बघून की बाबा एवढे कामं असतात, पण ते आपल्या गृहिणीलाच माहिती असतं की आपल्याला किती कामं असतात. उठल्यापासून प्रत्येक गोष्ट ती आपल्याला करावं लागते. आणि एखादं काम कोणाला सांगितलं तर म्हणतात की आम्हाला कामं सांगते म्हणून. असं आमच्या पण घरामध्ये होतं टाईम, कोणाकोणाच्या घरात असं होतं. आमच्या घरात तर होतं कामं वगैरे सांगितलं म्हणतं आम्हाला कामं सांगतात म्हणून, असं तसं. मग आता हे आपल्या सर्वांनी मिळून घरातले कामं केले पाहिजे की नाही. आम्ही करतो, आमच्या घरात पण करतात सर्वजण कामं,
पण असं बोललं पण जातं की बाबा आम्हाला कामं सांगतात हे ते, प्रत्येकाच्या घरातच, माझ्याच नाही प्रत्येकाच्याच घरात असतं. पण आपण किती कामं असतात बघू शकताय. भांडे किती वेळेस भांडे आपल्याला घासावं लागतात. दिवसातनं 2 वेळेस तर आपला चहा होतो, जे स्वयंपाक होतो 2 वेळेस, एखाद्या वेळेस नाश्ता होतो. ते भांडे सर्व छोटे मोठे कामं म्हणले तर सर्व कामं, लादी झाडू, परत गॅस धुणं, भांडे घासणं, पाणी भरणं, बाटल्या भरणं, किचनचे कपडे धुणं, कटके धुणं, कपडे धुवून ते वाळत घालणं, हे तर रोजचे कामं झाले आपले. पण जे आपण एक्स्ट्रा कामं करतो, साफसफाई वगैरे काढल्या होती ते वेगळे कामं. पण हे कामं कोणाला दिसून येतात का? लेडीजचे नाही दिसत, एका गृहिणीचे. तिची मेहनत, तिचा दिवस पूर्ण मुलं, नवरा, घर, संसार हे सर्व सांभाळण्यामध्ये जातो. तिला स्वतःसाठी तर वेळच भेटत नाही. आणि जरी वेळ काढायचा प्रयत्न केला तरी त्यातून पण तिला हे सर्व रुटीन तिचं सांभाळून तिला तो वेळ काढावा लागतो. म्हणजेच एखाद्या वेळेस लवकर उठून किंवा एखाद्या वेळेस एखादं काम पटकन करून किंवा 1 मिनटंही न बसता, 1 मिनटंही रेस्ट न करता काहीतरी काम पटापट एकदम म्हणजे करून तिला हे सर्व करावं लागतं. तेव्हाच तिला स्वतःसाठी वेळ देता येतो. तर बघू शकतो रात्रीचा स्वयंपाक वगैरे सर्व झालेला आहे. इथं माझा स्वयंपाक वगैरे सर्व झालेला आहे, जेवणसुद्धा झालं. आणि हे रात्री तर इथं जेवण वगैरे झालेलं आहे. तरी खूप वेळ बसले होते. मला असं वाटतं मी 11 वाजेपर्यंत आत बसले होते व्हिडिओ बघत. म्हणजे जेवण वगैरे झालं, स्वयंपाक वगैरे झाला, जेवलो आणि लगेच जेवलो. स्वयंपाक गॅस वगैरे बंद केला तर लगेच जेवायला बसलं, का त्यांचा उपवास असल्यामुळं लगेच 10 वाजले का लगेच जेवायला बसतो आम्ही. आणि मग जेवलो वगैरे आणि मग जेवल्यावरती सर्व आर्यनं उचलून ठेवलं. मी तिथं बसून राहिले. म्हणलं थोडं रेस्ट घेते. थोडं बसले कारण दिवसभराचं रुटीन खूप कंटाळले होते. कारण की आपल्याला ताईंना माहीतच असेल सर्व की आपण जेव्हा व्हिडिओ शूट करतो त्यावेळेस आपले किती वेळ जातो, म्हणजे भरपूर असा वेळ जातो. व्हिडिओ काढायचा असतो म्हणून असं नाही की तेवढ्या वेळातच ते काम होतं. जिथं 1 तास लागेल तिथे 1-1.5 तास जास्तच लागतो, 1-2 तास. तर तसं तुम्ही समजू शकता ताईंना माझा पूर्ण दिवस जातो. पूर्ण रुटीन जर दाखवायचं म्हणलं तरी मी प्रयत्न करते छान असं तुम्हाला दाखवण्याचा. तर इथं भांडे वगैरे सर्व घासून घेते. मी थोड्या वेळ बसले होते कंटाळा आलता म्हणून. मग 11 वाजता मग किचनमध्ये आली. म्हणलं चला आता आवरून घेऊया. मग किचन वगैरे पुसून घेतलं. किचनचा कपडा वगैरे क्लीन करायचा बाकी आहे. आणि भांडे पटापट सगळे भांडे घासून घेतले. कारण दुपारचे पण टोपं वगैरे मी ठेवले होते. टोपं वगैरे ठेवले होते. मग आत्ताचे टोपं, दुपारचे टोपं, तर भरपूर असे टोपं जमा झाले होते. तर मी पहिले सर्व स्टीलचे भांडे वगैरे छोटे सर्व भांडे घासून घेतले. नंतर या मोठ्या प्लेटी घासून घेतल्या. आणि हे सर्व करता असं मला असं वाटतं 11:45 वाजले. आणि रात्रीचं कसं उशिरा जर भांडे वगैरे घासायचं म्हटलं तर थंडी आहे, तर भरपूर अशी थंडी वाजते. आणि मुलं लगेच दरवाजा बंद केला का लगेच AC लावतात, त्याच्यामुळं खूपच थंडी वाजते. इथं बघू शकता आर्य, त्याचे पप्पा आले होते. पप्पांना पाणी पाहिजे होतं, तो पाणी देत होता ग्लासामध्ये. मग त्यांना गोळी खायची होती कसली तरी, तर त्यासाठी तो ग्लासात पाणी देत होता. ग्लास धुवून घेतला त्याने. तर मध्ये त्याला माहीत नाही व्हिडिओ चालू आहे म्हणून त्याचं लक्ष नव्हतं. तर इथं मोठे ताटं वगैरे पण घासून घेतलेले आहेत. आणि आता मला भांडे लावून घेते, म्हणजे टोपं वगैरेच राहिलेले आहेत. आता टोपं वगैरे घासून रात्रीचं पूर्ण टोपं वगैरे आता घासून घेते. रात्रीचं असं किचन ताईनं मी साफ करते, म्हणजे भांडे वगैरे घासून आणि पूर्ण क्लीन करून, म्हणजे मुंग्या वगैरे पण येत नाही, कॉक्रोच वगैरे पण येत नाही. आणि आपल्याला पण सकाळी उठलं खूप छान वाटतं, प्रसन्न असं वाटतं. एखाद्याच बघा बरं नसलं किंवा खूप थकलं असेल किंवा खूप उशीर झाला असेल तर एखाद्याच आपण कंटाळा करतो, बाबा राहू दे तर सकाळी करता येईल. तर मग सकाळी उठलं एवढं मूड खराब होतो, एवढे भांडे वगैरे पसारा बघून मग आता खूप मूड खराब होतो. मग सर्व काही लागन ते स्वयंपाक करता वेळेस किंवा नाश्त्याच्या वेळेस सर्व आपल्याला घासून घ्यायला लागतं. मग जेणेकरून असं आता भांडे वगैरे घासून ठेवले रात्रीचेच, किचन वगैरे क्लीन करून, तर आपल्याला पण सकाळी उठलं फ्रेश असं वाटतं. जे लागन आपल्याला आंघोळ झालं जे लागन ते आपण लगेच घेऊ शकतो मांडणीमधून, किंवा लगेच टोपं वगैरे भेटतात, चमचे वगैरे. नाही तर मग सर्व भांडे घासून घ्या, धुवून असं मग खूप कंटाळा येतो. मग कळत नाही आपलं काम कधी होतं आणि कधी नाही, अजून उशीर होतो. आपल्याला पण डबल कामं वाटतात. सकाळी सर्व असं क्लीन करून ठेवलं गॅस वगैरे, भांडे वगैरे, तर सकाळी आपल्याला म्हणजे जास्त कामं पडत नाही. भांडे वगैरे पण सकाळचे बघा जास्त नसतात. फक्त आपण जे जेवण वगैरे बनवू किंवा नाश्ता वगैरे बनवू किंवा चाय पाण्याचे ते कमीच भांडे असतात. मग त्या हिशोबाने आपल्याला पण कंटाळा येत नाही. माझं पण असं होतं काही ना, म्हणजे खूप छान वाटतं असं सकाळी उठलं ना
फ्रेश फ्रेश वाटतं. सकाळी उठल्या उठल्या असं किचन मस्त असं मोकळं आणि छान असं किचन बघितल्यावरती प्रसन्न वाटतं. रात्री झोपायच्या वेळेस पण असं किचन वगैरे बघितलं ना, साफ स्वच्छ, एकही भांडे नाही, काय नाही, ते एकदम छान असं प्रसन्न वाटतं. आणि बघा पसारा वगैरे बघतो ना, ज्यावेळेस भांडे स्वयंपाक वगैरे झालं तर किती कंटाळा येतो आपल्याला, करायचा कंटाळा येतो. पण जेव्हा ते कामं होतात तर असं वाटतं की नाही, बरं झालं आपण ते काम केलं. कंटाळा करतो आपण लेडीज थोडासा करायसाठी, पण ते नंतर पण आपल्यालाच करायचं असतं. पण कंटाळा करूनसुद्धा आपण करतो, पण त्याच्यानंतर जे फ्रेशनेस वाटतं मनाला, किंवा म्हणजे असं आपल्याला स्वतःला खूप छान वाटतं ते. मग असं वाटतं की बरं झालं केलेलं, नाही तर नंतर खूप कंटाळा आला असं करायचा. कधी कधी होतं माझ्यासोबत पण की उशीर होतो, मग उशीर झाला का असं वाटतं की नको आता भांडे घासायला, मी सकाळी घासेल. पण असा विचार करते, जर मी ही सवय परत आता लावून घेतली ना, की म्हणजे एक दिवस मी जर सकाळी भांडे घासेल ना, तर मला रोज कंटाळा येईल. मग रोज कंटाळा आला का मग मला तेच करावं लागेल. तर तशी सवयच नाही लावून घ्यायची असा विचार केला की नाही, किती उशीर होऊ दे, रात्रीचे 1 जरी वाजले तरी पण मी टाईमला भांडे घासते. 2-3 वेळेस झालं होतं असं, म्हणजे काही पण असं प्रोग्राम वगैरे असल्यावरती तर 1-12:30च्या नंतरही भांडे घासलेले आहेत. कारण की जेवढे आपण छान असं ठेवू ना किचन, तेवढं आपल्याला किचनमध्ये प्रसन्नता वाटते. आपल्याला बनवायला, म्हणजे काही पण बनवायला आपल्याला छान वाटतं. आणि टोपं बघू शकता, किती टोपं निघाले. कारण दुपारचे पण टोपं वगैरे होते, चायचे, दुधाचे, आणि डाळ भात, परत भाजीचं, परत कढई वगैरे तर आत्ता निघली होती एकच. आणि स्वीटमध्ये आज गुरुवार होता, तर गुरुवारचं आज मी गोडमध्ये म्हणजे काहीच नव्हतं बनवायचं होतं, पण मी नाही बनवलं. म्हणले राहू दे आता, रवा बनवायचा होता, आज रवा बनवणार होते, तर म्हणले राहू दे आता, डब्यामध्ये होता. आणि म्हणले मग ठीक आहे, आता उद्या करता येईल काहीतरी, शुक्रवारचं नैवेद्य वगैरे तर दाखवायचं नाही. तरी पण सवय झाली ना, काहीतरी गुरुवार किंवा शुक्रवारच्या दोन्ही दिवशी काय थोडं ना थोडं काही ना काय असतंच, ह्यांना लागतंच. पण मी नाही केलं, म्हणले राहू दे आता, उद्या करता येईल, उद्या पण वार आहे, असं पण नैवेद्य आपल्याला दाखवायचं नाही आहे. मग उद्या करता येईल काहीतरी खीर वगैरे किंवा शिरा. त्यांना विचारलं, त्यांना जास्त करून शिरा आवडतो, मग उद्या शिरा करेन. तरी पण त्यांना विचारेन खीर करू का शिरा, कारण शुक्रवार पण आहे, देवीला नैवेद्य दाखवू किंवा न दाखवू. तर खीर तर हे ठरलेलंच असतं शुक्रवारचं, कारण की शुक्रवारची घरामध्ये खीर करून खाल्लेली चांगली असते. आणि उद्या आमोशा पण आहे ताईंनो, तो उंबऱ्याला लेपन वगैरे नक्कीच लावा. तर मी तर लावणार नाही, मला माहीत नाही असं अडचण वगैरे असलं लावतात की नाही, तर मला सांगा. कोणत्या आई माझे व्हिडिओ बघत असेल त्यांनी सांगा की बाबा अडचण वगैरे असल्यावरती पण चालतं, लेपन वगैरे लावलं चालतं की नाही, मला सांगा. म्हणजे मी पण लावत जाईन, स्वस्तिक वगैरे काढत जाईन, रांगोळी वगैरे कशी काढत जाईन. तर असं अडचण वगैरे असलं मी पण काही दारामध्ये वगैरे करत नाही, म्हणजे कसं करायचं ना, आपल्याला माहीतच नाही. तर जेणेकरून ज्या टाईम बघत असेल त्यांना माहिती असेल, त्यांनी मला नक्कीच सांगा की बाबा अडचण वगैरे असल्या पण आपण करू शकतो उंबऱ्याच्या गोष्टी. तर मी पण सुरुवात करेन. ते बघू शकता, पाणी वगैरे भरलं होतं आर्यने बाटल्या, आणि ही कळशी रात्रीची भरून ठेवतो. आणि बघू शकता, रात्रीचं हे माझं किचन असं छान आणि सुंदर दिसतं. वाटते की नाही प्रसन्नता बघून रात्रीची, असं झोपता वेळेस आणि सकाळी उठल्या उठल्या असं किचन दिसलं, कोणाला छान वाटणार नाही. मला तर खूप छान वाटतंय बघूनच. तर चला भेटू उद्याच्या काही नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.